अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविताना कथित जातीय अपमान सार्वजनिक स्वरूपाचा असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. एखाद्या खाजगी जागेत 4 भिंतींच्या आत आणि इतर कोणतीही व्यक्ती उपस्थित नसताना झालेली कथित जातीवाचक शिवीगाळ ही अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा मानली जाऊ शकत नाही, असा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती NV अंजारिया आणि न्यायमूर्ती PK मिश्रा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिल्यानंतर देशभरात कायदेतज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे. संबंधित प्रकरणात तक्रारदाराने काही व्यक्तींविरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तक्रारीनुसार एका खाजगी निवासस्थानी कथित जातीय अपमान करण्यात आला होता. मात्र ही घटना सार्वजनिक ठिकाणी घडलेली नव्हती, तसेच त्यावेळी कोणतीही तिसरी व्यक्ती उपस्थित नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने कायद्यातील तरतुदींचा सखोल विचार करत पब्लिक व्ह्यू म्हणजेच सार्वजनिक उपस्थिती हा घटक अशा प्रकरणांमध्ये महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले आहे. न्यायालयाने आपल्या निरीक्षणात म्हटली की अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा उद्देश समाजातील वंचित घटकांवर होणारे सार्वजनिक स्वरूपातील अपमान, भेदभाव आणि दडपशाही रोखणे हा आहे. त्यामुळे एखादी घटना पूर्णपणे खाजगी स्वरूपात घडली असेल आणि तिचे साक्षीदार इतर कोणी नसतील तर संबंधित कलमांचा वापर मर्यादित स्वरूपातच केला जाऊ शकतो. काही कायदेतज्ञांच्या मते या निर्णयामुळे वैयक्तिक वादांमध्ये कायद्याचा गैरवापर होण्याच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होऊ शकते. तपास यंत्रणांना तक्रारींची छाननी करताना अधिक काळजीपूर्वक परिस्थितीचा अभ्यास करावा लागणार असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे काही सामाजिक संघटनांनी या निर्णयाबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते जातीय अपमान हा केवळ सार्वजनिक ठिकाणीच होतो असे नाही, तर अनेकदा खाजगी जागांमध्येही मानसिक छळाच्या घटना घडत असतात. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये पीडितांना न्याय मिळवताना अडचणी निर्माण होऊ नयेत याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. एकूणच सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या व्याख्येबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण मिळाले असून आगामी काळात या निर्णयाचा विविध प्रकरणांवर आणि न्यायप्रक्रियेवर व्यापक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.